जेव्हा हा व्हिडिओ आला त्यावेळेस महेंद्र दळवी याच्यामध्ये आहेत की नाही या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या। पण महेंद्र दळवी यांचे रायगडमधले सहकारी मानले जाणारे, त्यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे कर्जतचे आमदार यांनी मात्र असं म्हटलं की सुनील तटकरे यांच्यामुळेच हा व्हिडिओ समोर आलेला आहे। आमच्याच घरात आम्ही एक शत्रू पाळलाय। सुनील तटकरे शिवसेनेचे शत्रू कधीपासून झाले? राष्ट्रवादीचे सुनील तटकरे शिवसेनेचे शत्रू का झाले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा कुठलाही कसलाही संबंध नाही। आम्ही तत्वनिष्ठ राजकारण करणारे लोक आहोत। कोणीही काही आरोप केले म्हणून कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात करणं कुठल्याही पुराव्याशिवाय त्याला काहीच अर्थ नाही। आणि हे राजकीय आरोप आहेत, राजकीय हेतूने प्रेरित होऊन केलेले आरोप आहेत। त्यामुळं या आरोपांचा आमच्या पक्षाशी, आमच्या पक्षाच्या नेत्यांशी कुठलाही कसलाही संबंध नाहीये। आणि हे कशासाठी हे राजकारण चाललंय माझ्या लक्षात येत नाहीये, परंतु हे राजकारण अतिशय चुकीचं आहे। एखाद्या व्यक्तीची अशा पद्धतीने बदनामी करणं हेही चुकीचं आहे। आणि अशा पद्धतीने राजकीय हेतूने प्रेरित होऊन आरोप करणं, एखाद्याची बदनामी करणं असं कृत्य खरं तर राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये केलं गेलं नाही पाहिजे। परंतु हे सगळं का घडते मला माहित नाहीये, परंतु याचा तटकरेंशी कुठल्याही पद्धतीचा संबंध नाहीये। खरं तर सुनील तटकरे किंवा तटकरे कुटुंबीय आणि शिवसेनेचे रायगडमधले आमदार यांच्यामधलं सख्य काय आहे ते आता अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे। सख्य कोट अनकोट करायला लागेल। पण एवढं सगळं असताना सुद्धा जे आरोप झाले आतापर्यंत ते प्रामुख्याने राजकीय होते। पण अशा प्रकारचा एखादा व्हिडिओ समोर आला आणि तो सुनील तटकरे यांच्या प्रेरणेतनं आला, हे जेव्हा तुम्ही सत्ताधारीच दोन पक्ष असतात त्यांच्यामध्ये जेव्हा होतं तेव्हा सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते काही समजावत नाहीत का की तुमच्यातले काही वाद असतील तर ते असे चव्हाट्यावर आणायचे नाही म्हणून, की ते आणणं ही अपरिहार्यता बनली आता? मी मगाशी जसं म्हटलं की आता तो व्हिडिओची सत्यता, AI चा वापर केलाय का, काय झालंय, हे सगळं सरकारने त्याची सगळी चौकशी करावी। आणि आमच्यामधले आता कसे आहेत की तिन्ही पक्ष एकत्र जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा थोडंसं राजकीय अपरिहार्यता असते, एकाच याच्यामध्ये वर्चस्व वाद असतो आणि त्यातून अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात। परंतु यामध्ये तिन्ही पक्षाचे नेते हे सर्वात निवडणुका होतात आणि त्यावेळेला जेव्हा कार्यकर्त्यांना तिकीट द्यायची वेळ येते, कार्यकर्त्यांमध्ये ह्या निवडणुका असतात, तेव्हा एकमेकांच्या विरुद्ध लढण्याची प्रत्येक पक्षाला भूमिका घ्यावी लागते आणि त्यातून मग अशा पद्धतीचं काहीतरी राजकारण घडतं आणि मग एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होतात, एकमेकांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातं।